आज मला ऑफिसच्या कामाने नागपूरला जायचं होतं आणि इकडे अयांशी क्रिकेट होते, म्हणून मला टेन्शनच आलं की आता कसं करू. पण जेव्हा मी त्याला क्रिकेट ग्राउंडवर सोडायला गेले तेव्हा मला माहिती झालं की आज अयांशला ना तर बॅटिंग आहे ना तर बॉलिंग आहे. म्हणून तोही म्हणाला की मम्मी मी पण तुझ्यासोबत येतो. तर मग दिवसभर त्याला मोबाईल पाहत ठेवण्यापेक्षा आपल्यासोबत नागपूरला घेऊन आले आणि डोक्यात विचार आला की चला आज अयांशचा मिनी ब्लॉग बनवूया. गुड मॉर्निंग इंडिया, मी आहे तुमची लाडकी मैत्रीण ए फॉर अंजली आणि तुमचं स्वागत आहे अयांशच्या मिनी ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे जेव्हा अयांश नागपूरला जातो. तर मी आणि अयांश आम्ही दोघं बसने नागपूरला हसत खेळत पोहोचलो. पण बसस्टॉपवर जाण्याआधी आम्ही HB टाऊनलाच उतरलो, कारण HB टाऊनला प्रजापतीनगर असं मेट्रो स्टेशन आहे. अयांशला मेट्रोनी प्रवास करायचा होता, म्हणून म्हटलं एक तीर में दो निशान करायचे आणि आम्ही प्रजापतीनगरच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. तिथे लिफ्ट जवळ जात असताना अयांश म्हणाला की मला लिफ्टने जायचं नाही आहे, मला इलेक्ट्रिक स्टेअरने जायचं आहे. म्हणून आम्ही लिफ्टवरून मागे वळलो आणि इलेक्ट्रिक स्टेअरकडे जायला निघालो. इलेक्ट्रिक स्टेअरने अपडाऊन करणे हा अयांशचा छंदच आहे. जेव्हा जेव्हा आम्ही नागपूरला कुठल्याही मॉलमध्ये जातो तेव्हा तेव्हा तो लिफ्टने न जाता इलेक्ट्रिक स्टेअरचाच वापर करतो. अयांशला इलेक्ट्रिक स्टेअरने अप अँड डाऊन करणे खूप आवडते. इथेही तो चालू इलेक्ट्रिक स्टेअरवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता, पण हे धोक्याचे दिसत असल्यामुळे मी अयांशला रागवले आणि त्याला एकाच जागेवर उभं राहून वरती जाण्याची ताकीद दिली. म्हणून अयांश एकाच जागेवर उभा झाला आणि इलेक्ट्रिक स्टेअर चालू झाली. तुम्हाला सांगते, प्रजापतीनगरचं मेट्रो स्टेशन अगदी प्रशस्त आहे, परंतु त्याकडे पाहून असं वाटत होतं की आत्ताही तिथे स्टेशनचं काहीतरी काम सुरू आहे, ते पूर्ण झालेलं नाही. पण ज्यावेळेस हे स्टेशनचं काम पूर्ण होईल त्यावेळेस खरंच पूर्ण नागपूरमधलं एकदम प्रशस्त असं प्रजापतीनगरचं मेट्रो स्टेशन बनेल असं वाटते. थोड्या वेळाने आम्ही जिथे मेट्रोची तिकिटे काढतात त्या काउंटरवर आम्ही येऊन पोहोचलो. पण आधीच मला अयांशने म्हटलं होतं की यावेळेस तिकीट मीच काढणार, म्हणून त्याला मी 40 रुपये दिले आणि तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढून आणायला सांगितले. त्यांनी सीताबर्डीची तिकीट काढली तेव्हा त्याला तिथल्या तिकीट कलेक्टरने रागवलं की तोंडावरची रुमाल काढ, म्हणून त्याने रुमाल काढली आणि नंतर प्रजापतीनगर ते सीताबर्डी अशी तिकीट घेतली. प्रजापतीनगर ते सीताबर्डीचे तिकीट फक्त 20 रुपये आहे. ते तिकीट घेऊन तो जिथे बॅग आणि पर्स स्कॅन होतात त्या काउंटरवर पोहोचला आणि माझी पर्स आणि त्याची स्वतःची बॅग स्कॅनिंग करून घेतली. त्यांनी स्वतःचेही स्कॅनिंग करून घेतल्यानंतर स्कॅन झालेल्या बॅग आणि पर्स सोबत घेतल्या आणि थेट तिकीट स्कॅनिंगकडे पोहोचला आणि माझं आणि स्वतःचं तिकीट स्कॅनिंग करून घेतलं आणि थेट स्टेशनवर एंट्री घेतली. एंट्री झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो तर तिथे स्नॅक पर्चेसिंग करायची ऑटोमॅटिक मशीन होती, ज्यात कुरकुरे, टकाटक, चिप्स, पॉपकॉर्न, माझा, फ्रुटी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आणि ड्रिंक्स होते. अयांशला ते आधीच माहिती होतं आणि त्याने मला आधीच सांगितलं होतं की इथून मी ऑर्डर नक्की करणार, म्हणून तो लगेच तिथे पोहोचला आणि टकाटक आणि मँगो शेक असं त्याने 2 प्रकारचे एक स्नॅक्स आणि ड्रिंक ऑर्डर केली. मला वाटलं ते स्नॅक्सचं मशीन तर लॉक आहे, मग तिथून ते टकाटक आणि तो मँगो ड्रिंक कसा घेणार, म्हणून अयांश म्हणाला तू आधी फक्त पेमेंट कर आणि याची जादू बघ. आणि खरंच मी पेमेंट केल्याबरोबर अयांशने तिथला डोर पुश केला आणि तिथे त्याची आवडती स्नॅक्स टकाटक, कुरकुरे आणि मँगो माझा बाहेर काढला. आमच्या जमान्यात असं काही ऑटोमॅटिक वगैरे काही नव्हतं. सरळ दुकानात जा, पैसे द्या आणि घेऊन या असंच होतं. पण आत्ता जग रोबोटिक होत चाललं. मग आम्ही ते टकाटक आणि मँगो माझा घेऊन स्टेअरवरून जिथे मेट्रो थांबते तिथे पोहोचलो. पण मेट्रो यायला उशीर होता, म्हणून अयांश म्हणे की दाखव किती वेळ आहे ते मी बघते. तर अयांशने तिकीट हातात घेतली, तेवढ्यातच तिथे ट्रेन आली. ट्रेन येताबरोबर अयांश तिथे आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याबरोबर तिथला जो गार्ड होता त्याने म्हटलं की आता मेट्रो ट्रेन क्लीन करायची वेळ झाली आहे, म्हणून तुम्ही बाहेर थांबा. आम्ही बाहेर थांबली तेव्हा अयांशला म्हटलं की अरे तोंडावरची रुमाल काढ, म्हणजे तुझा फोटो येईल. मग त्याने ती तोंडावरची रुमाल काढली. तेवढ्यात थोड्या वेळाने ट्रेन क्लीन झाली आणि तिथल्या गार्डने म्हटलं की तुम्ही आता एंट्री करू शकता. मेट्रो ट्रेनचे दरवाजे आपोआप खुलले आणि आमच्यासारख्या अनेक प्रवाशांनी आतमध्ये एंट्री घेतली. अयांश हा आधीच आतमध्ये गेल्यानंतर त्याने माझ्यासाठी आणि स्वतःसाठी सीट पकडली आणि मला हाताने इशारा करून तिथे जवळ बोलवलं. मी त्याच्याजवळ जाऊन बसली. आता त्याला तो माझा प्यायचा होता, म्हणजे मँगो शेक प्यायचा होता. तर तो म्हणाला मम्मी इथे तर स्टॉच नाही आहे, चल आपण कंप्लेंट करू. मी म्हटलं हे एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला कंप्लेंट करायचं, असू दे, जेव्हा आपण खाली उतरू तेव्हा मी एखादं निंबू पाणी घेईल आणि तिथून स्ट्रॉ मागून देईल. म्हणून त्याने ते ठेवलं आणि टकाटक खायला सुरुवात केली. आम्ही दोघा मायलेकाने मस्त मेट्रो ट्रेनमध्ये मस्ती केली, फोटो काढल्या, शूट केला.
मस्त ट्रेनमध्ये खूप एन्जॉय केला, खूप सारे फोटोशूट केले, गाडीचे फोटोशूट केले, ट्रेनचे फोटोशूट केले, बाहेरचा जो नजारा होता त्याचे फोटोशूट घेतले. आणि थोड्या वेळाने अयांश तिथे मस्ती करायला लागला. अयांशला खूप आवडत होतं मेट्रो ट्रेनमध्ये इकडून तिकडे मज्जा करायला. थोड्या वेळ त्याला मज्जा करू दिली, पण सगळे लोक बघत असल्यामुळे मलाही थोडं ऑड फील होत होतं. तर मी त्याला म्हटलं की बेटा झालं आता मज्जा करून, चल बस. मग तो आला आणि माझ्याजवळ येऊन बसला. आमच्यासोबतच एका फॅमिलीने ट्रेनमध्ये एंट्री घेतली होती. त्यांच्यासोबत जी मुलगी होती ती सुद्धा मस्त एन्जॉय करत होती. तेवढ्यात मला एक गाणं आठवलं. उनको हम लेके चले हे अपने संग अपनी नगरिया. या गाण्यावर मी तिथे हाताचं शूट केलं. आमच्यासोबत असणारी ती छोटीशी फॅमिलीमधली ती मुलगी तीसुद्धा मस्त एन्जॉय करत होती. असं करत आम्ही मेट्रो ट्रेनमध्ये खूप एन्जॉय केला, खूप फोटोशूट केली, बाहेरची शूटिंग, ट्रेनची शूटिंग केली आणि मग लगेच आमचं स्टेशन आला. स्टेशन आल्यानंतर अयांश आधीच ते दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला की सर्वात आधी मी बाहेर निघेन. असं करत आम्ही ट्रेनच्या बाहेर निघालो. तिथे भयंकर गर्दी होती. त्या गर्दीत काही शूट करता आलं नाही, पण जेवढं जमलं तेवढं मी केलं. त्यांनी जो टकाटक खाल्ला होता त्या टकाटकचा जो कचरा होता त्याने योग्यरित्या डस्टबिनमध्येच टाकला, याचा मला अभिमान आहे. मग आम्ही परत लिफ्टकडे वळलो. लिफ्टकडे गेलं असताना त्याला त्या लिफ्टने जायचं नव्हतं, पण मला ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून मी त्याला लिफ्टकडे नेलं आणि लिफ्टनेच लवकर खाली जाऊ असं मी त्याला बजावलं. परंतु त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला राहवलं नाही आणि मी सेकंड फ्लोअरला लिफ्टमधून बाहेर पडले आणि इलेक्ट्रिक स्टेअरने आम्ही खाली उतरलो. खूप दिवसानंतर अयांशने या इलेक्ट्रिक पायऱ्यांची मज्जा घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप खुशी झाली. शेवटी हे सगळं मी त्याच्यासाठीच करते आहे. इथे ते पायाचे ठसे होते, त्या ठस्यावर अगदी बरोबर पाय ठेवून चालत अयांश मस्ती करत निघाला. पुन्हा इलेक्ट्रिक पायऱ्या बघून अयांशची मजा झाली. सीताबर्डीचे मेट्रो स्टेशन खूप मोठं आहे, तेही फार छान आहे, पण मला सर्वात जास्त प्रजापती नगरचं मेट्रो स्टेशनच आवडतं. कारण ते आमच्या सोयीचं पण आहे आणि जेव्हा तिथे तिकीट घ्यायला जातो तो जास्त गर्दी पण नसते. त्याच्यामुळे सर्वात जास्त आवडतं मेट्रो स्टेशन म्हणजे प्रजापती नगरचं मेट्रो स्टेशन. सीताबर्डीच्या मेट्रो स्टेशनमधून आम्ही बाहेर जायला निघालो तर तिथे आम्ही शोधत होतो की निर्गमन कुठे लिहिलेलं आहे, कारण आम्हाला बर्डी साईडने उतरायचं होतं आणि तो कुठल्या साईडने उतरता येईल हे समजत नव्हतं. तरी पुढे आम्ही चालत गेलो आणि पुढे आम्हाला निर्गमनचा बोर्ड दिसला. तिथे अयांशने तिकीट स्कॅन केल्या आणि आम्ही दोघांनी तिथून लगेच एक्झिट करून घेतलं. बाहेर निघताना सुद्धा इलेक्ट्रिक स्टेअर असल्यामुळे मी पायऱ्यांनी खाली उतरली आणि अयांश इलेक्ट्रिक स्टेअरने खाली उतरला आणि आम्ही दोघंही मायलेकांनी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवरून एक्झिट घेतला. बाहेर निघाल्यानंतर खूपच गरम वाटत होतं, खूप ऊन होती असं वाटत होतं, कारण मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये बहुतेक जागोजागी AC लावले असल्याने तिथे थंडावा होता, परंतु बाहेर निघाल्यानंतर उष्णता खूप वाढली होती. पायी जायचं म्हटलं तर अयांशच्या एकदम जीवावरच येते, पण मी त्याला म्हटलं की आपण बाहेर निघालो की नक्की ऑटो घेऊ. मग आम्ही चालत आम्ही खूप पुढे निघालो आणि एंटरनिटी मॉलच्या समोर जो ऑटो स्टँड होता तिथे आम्हाला जायचं होतं. अयांश खूप थकला होता आणि मला वारंवार म्हणत होता की मम्मी ऑटो घे. मी त्याला म्हणत होते की आपण आता थोड्याच वेळाने ऑटो घेऊ आणि लगेच आम्हाला कमिशनर ऑफिसचा ऑटो मिळाला. आम्ही ऑटोने कमिशनर ऑफिसला पोहोचलो. तिथे माझं अधीक्षक अभियंताचं कार्यालय होतं. त्या कार्यालयात आम्ही एंट्री केली. इथे कमिशनर ऑफिसची खूप मोठी इमारत आहे, ज्यात अनेक प्रकारची कार्यालये आहेत. याच इमारतीमध्ये माझं अधीक्षक अभियंताचं सर्कल ऑफिस आहे, जिथे मला कार्यालयीन काम आहे. अधीक्षक अभियंताच्या कार्यालयात मी प्रवेश घेतला. तिथे मला कार्यालयीन काम होतं, म्हणजे काही पत्र द्यायचे होते आणि काही पत्र घ्यायचे होते. तर अयांशला मी तिथे वेटिंग खुर्चीवर बसायला लावलं. तो खुर्चीवर बसले असतानाही मस्ती करत होता. मी लगेच आणलेले पत्र तिथल्या आवक शाखेत दिले आणि त्यांच्याकडून OCवर स्वाक्षरी करून घेतली आणि मला जी कार्यालयीन माहिती हवी होती ती कार्यालयीन माहिती तिथल्या कर्मचाऱ्याकडून घेऊन माझे कार्यालयीन काम पूर्ण केलं आणि लगेच आम्ही तिथून कार्यालयाच्या बाहेर पडलो. इथून पुढे आम्हाला AG ऑफिसमध्ये जायचं होतं. तर अयांश म्हणाला, AG ऑफिसमध्ये आपण काय पायीच जाणार आहोत का? तर मी बोलले की हो, कारण AG ऑफिस अगदी पुढच्याच स्क्वेअरला आहे, जिथे आपण पायी जाऊ शकतो. पण त्याला खूप तहान लागली होती म्हणून तिथे असणाऱ्या एका RO वॉटरमधून त्याने पाणी घेतलं आणि पाणी पीत तो कमिशनर ऑफिसच्या गेटच्या बाहेर निघाला आणि थोड्याच वेळात आम्ही AG ऑफिसच्या गेटजवळ पोहोचलो. तिथे गेट पास घेतली आणि मी आणि अयांश आम्ही AG ऑफिसच्या कार्यालयात एंट्री केली.
AG ऑफिसमध्ये गेल्याच माझं जे कार्यालयीन काम होतं, म्हणजे मला जे पत्र द्यायचे होते ते आवक जावक शाखेत पत्र दिले आणि मला जी पेन्शनविषयी माहिती घ्यायची होती ती तिथल्या काउंटरवरून माहिती घेतली. मला फार भूक लागली होती म्हणून AG ऑफिसमध्ये खूप छान कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये आम्ही गेलो. तिथे मी वरण भाताचं ऑर्डर केलं आणि अयांशसाठी जी पिझ्झा पोळी आणली होती ती त्याला खायला दिली. परंतु ती थंडी झाली असल्यामुळे अयांशला पिझ्झा पोळी बिलकुल आवडली नाही आणि तो मला म्हणाला की मलासुद्धा वरण भात खाऊ घाल. इथेही अयांशला माझ्या हाताने खाऊ घालावं लागलं. आमचं जेवण झालं आणि आम्ही AG ऑफिसच्या बाहेर पडलो. आम्ही नागपूरला आलोत की अयांशला गेम झोनमध्ये जायचं असते. बर्डीवर जे इंटरनेटी मॉल आहे तिथे त्याचा आवडतं गेम झोन आहे. म्हणून आम्ही ऑटो घेतला आणि थेट इंटरनेटी मॉलजवळ जाऊन पोहोचलो. तिथे इंटरनेटी मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर अयांशला लगेच तिथे पुन्हा इलेक्ट्रिक पायऱ्या दिसल्या. त्याला साध्या पायऱ्या किंवा लिफ्ट न जाता इलेक्ट्रिक पायऱ्यांनी तो वरती गेला, म्हणजे त्याच्या गेम झोन सेक्शनकडे गेला. गेम झोन सेक्शन हे मॉलच्या 2nd फ्लोअरवर आहे. त्या गेम झोनमधलं आमचं कार्ड संपलेलं होतं, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा 500 रुपयाचं नवीन कार्ड काढून घेतलं आणि आमच्या ज्या जुन्या तिकिटा 320 तिकिटा शिल्लक होत्या त्या तिकिटा आम्ही आमच्या नवीन कार्डमध्ये ट्रान्सफर करून घेतला. तिथे अयांश हा 3D प्लेअरचा गेम खेळला. यामध्ये पूर्ण झोपून जावं लागते आणि त्याच्या डोळ्यावर 3Dचा चष्मा TV लागलेला असतो आणि तिथे काहीतरी तो गेम खेळत राहतो. त्याची हालचाल बघून तो काहीतरी तिथे ॲक्शन करत आहे असं वाटते. त्यानंतर तो तिकिटा असणारा गेम खेळला, म्हणजे फुटबॉलचा गेम खेळला. हा फुटबॉलचा गेम आम्ही दोघंही मिळून खेळत असतो जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त तिकिटा मिळायला हव्या. इथे आम्हाला जवळपास 9 ते 10 तिकिटा मिळाल्या. त्या तिकिटा पाहून अयांश खूप खुश झाला. यानंतर अयांश तिथे कारची जो गेम आहे त्या गेमकडे तो वळला. त्या कारचं गेम 175 रुपयाचं खूप महागाचं आहे, पण त्याच्या इच्छेखातर मी ते त्याला खेळू दिलं. गेम झोनमधले फक्त 3 गेम खेळायचे हे त्याच्या प्रत्येक नागपूरच्या फेरीचं अल्टिमेट असते. त्याचे ते 3 गेम खेळून झाल्यानंतर आम्ही लगेच खाली आलो. तिथे बर्गर किंगचं शॉप आहे. या बर्गर किंगच्या शॉपमधून अयांशचा आवडता चिकन बर्गर घेतला, ज्यासोबत फ्रेंच फ्राईज आणि कोका कोला मिळतो. बर्गरचं पार्सल घेऊन आम्ही इंटरनेटी मॉलच्या बाहेर पडलो आणि ऑटोने बसस्टॉपवर पोहोचलो. बसस्टॉपवर पोहोचले असता तिथे शिवशाही ही बस लागलेलीच होती आणि लगेच आम्ही त्या बसमध्ये बसलो. भंडाऱ्याची तिकीट काढली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. इथे त्यांनी जो बर्गर घेतलेला होता, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि त्याचा कोक, त्यांनी बसमध्ये बसून त्या बर्गरचा आनंद घेतला आणि मलाही फ्रेंच फ्राईज खायला लावले. मग आम्ही दोघांनी, मी फ्रेंच फ्राईज खाल्ला आणि त्यांनी बर्गर खाल्ला. असा एन्जॉय करत करत आम्ही भंडाऱ्याला परत आलो. भंडाऱ्याला परत येत असताना रस्त्यामध्ये खूप जोरदार पाऊस लागला आणि त्या पावसाची मजा घेत आम्ही आमच्या भंडाऱ्याला पोहोचलो. असा होता अयांशचा छोटासा मिनी ब्लॉग. अयांशचा हा मिनी ब्लॉग जेव्हा अयांश नागपूरला जातो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा अयांशचा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, इतरांना शेअर करा, माझे फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.